थँक्यू जीसस. स्वर्गीय पित्याला आपण सर्वजण धन्यवाद. त्याचे आम्ही सर्वजण प्रभू येशूच्या नावात आभार मानू. त्याची उपस्थिती आज आमच्या मध्ये आहे. थँक्यू होली स्पिरिट. पवित्र आत्मा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुला आम्ही सर्वजण मिळून गौरव देतो पिता. हालेलुया. मेरा मसीहा स्तुति हो, मेरा मसीहा स्तुति हो, स्तुति हो. हम दोसना करते रहे जब तक हम जिंदा रहे. हम होसना करते रहे जब तक हम जिंदा. आम्ही सर्वजण होसाना होसाना म्हणतो, कारण तू आम्हाला मुक्त करणारा देव आहेस. म्हणून आज आम्ही तुझा स्वीकार केला आहे आणि म्हणून आज तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देऊन आम्ही म्हणतो, तू आमचा देव, तू आमचा प्रभू आणि आमचा उद्धारक. तू आज आमच्या संग बोलणार आहे, त्याबद्दल धन्यवाद. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो. यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया आणि यावेळेस आज आपण जुन्या करारामधून रूतचं पुस्तक आज आपण वाचूया. रूतच्या पुस्तकामध्ये आज आपण जाणार आहोत. सगळ्या जणांना रूतचं पुस्तक माहित आहे आणि या ठिकाणी एक घडलेली हकीकत या काळामध्ये दाखवण्यात आलेली आहे आणि तुम्ही आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये पाहतो, ज्याला चांगलं काही वाटलं किंवा ज्याला बरं काही वाटलं त्या व्यक्तीने तसं केलं. आजही आपण जीवनामध्ये परिस्थिती तशीच पाहतो. ज्याला जसं वागायचं, जगायचं, बोलायचं तसा प्रत्येक व्यक्ती करत आहे. देवाचा सेवक योशुआ याच्या मृत्यूच्या नंतर ही घडलेली घटना तुम्ही आम्ही पाहतो आणि बवाज या ठिकाणी एक शब्द वापरण्यात आलेला आहे आणि बवाज हे प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे आणि राहाब जे तुम्ही आम्ही या लेडीज किंवा स्त्री त्या ठिकाणी पाहिलेली आहे, तिचा हा मुलगा आहे. आणि तुम्ही आज देवाच्या वचनामध्ये पाहतो की शास्त्रेच्या पुस्तकामध्ये इस्रायल लोकांनी परमेश्वराचा नाकार केला. शेजारला सांगा, तू प्रभूचा नाकार करू नकोस. जे जे देव परमेश्वर दाखवत होता ते इस्रायल लोकांना सांगण्यात आलं, परंतु इस्रायल लोकांनी नेहमी परमेश्वराचा विरोध केला. काय केला? मनासंधान विरोध केला आणि देवाचं वचन वारंवार इस्रायल लोकांकडे आलं. तेव्हा इस्रायल लोकांनी म्हणजे देवाच्या लोकांनी देवाच्या महान आणि पवित्र वचनाचा नाकार केला.
म्हणा शेजारीला, तू देवाच्या वचनाचा नाकार करू नकोस. परिणाम काय आहे जे त्या काळात देवाच्या वचनाचा नाकार करायचे? देवानं त्या काळामध्ये दुष्काळ पाठवला. काय पाठवला? दुष्काळ त्या काळामध्ये पाठवला. आणि मग दुष्काळ पाठवल्यामुळे परिस्थिती अशी झाली की इस्रायल लोकांना त्या परिस्थितीमध्ये देवाला शरण यावं लागलं. जसं संकट माणसाच्या जीवनामध्ये आले, समस्या माणसाच्या जीवनात आल्या, सदासदी मनुष्य देवाकडे येत नाही. परंतु आता सगळ्या लोकांनी त्याला सोडलं. सगळं काही करून करून तो थकला, करून करून तो दमला. त्यावेळेस तो मनुष्य काय करतो? हताश होतो, निराश होतो. आणि निराश झालेला मनुष्य देवाकडे परत येतो. म्हणा आमेन. तसंच इस्रायलची त्या काळामध्ये परिस्थिती झालेली आहे. दुष्काळ त्यांच्या जीवनावरती ज्यावेळेस आला त्यावेळेस देवाकडे ते फिरले, देवाकडे ते वळाले आहे. आणि मग देवाचा जो निवडलेला पात्र होत, आणि तुम्ही आम्ही देवाच्या वचनामध्ये या ठिकाणी पाहतो की एक वचन त्यामध्ये वाचा. पहिलं वचन, शास्त्रांच्या अंदाने देशात दुष्काळ पडला. त्या समयी बेथलेम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोआब देशात काही दिवस राहावयास गेला. तर या ठिकाणी तुम्ही आम्ही दुष्काळ पडलेला त्या ठिकाणी पाहत आहे. आणि देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी शिकायला मिळतं की अलीम लेखाने, कुठला व्यक्ती आहे तो? अलीम लेख. आणि या ठिकाणी तुम्ही आम्ही सविस्तर वाचलं तर हा स्वतःच्या मनाने जीवन जगणारा व्यक्ती आहे. देवाचा मान नाही, देवाचा सन्मान नाही, देवाचा आदर नाही, तर आपल्या बुद्धीला येईल, आपल्या मनाला येईल तसं जीवन तो जगू लागलेला आहे. आजही जगामध्ये हीच गोष्ट तुम्ही आम्ही पाहतो की मनुष्य जो आहे देवा विना जीवन जगत आहे. त्याला जसं पटेल तसं तो जगतोय. बरोबर आहे ना? ज्याला वाटेल तसं त्याला जगायला आवडतं. आणि मग अलीम लेखाने देखील आपले प्रश्न आहेत, समस्या आहेत, दुःख आहेत, संकट आहेत, आपल्या बुद्धीने सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आज पण जगामध्ये हीच परिस्थिती तुम्ही आम्ही पाहत आहोत. आपल्या बुद्धीने करण्याचा प्रयत्न करतात. संकट असू द्या, त्रास असू द्या, व्याधी असू द्या, वेदना असू द्या, मी करू शकतो, मी करणार, मला करता येतं, मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो. आणि मनुष्य देवा विना जीवन जगून स्वतःच्या बुद्धीला पटेल तसं तो करत असतो. येशू प्रभू की. आणि मग देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की काही दिवसानंतर या घटनेमध्ये तुम्ही आम्ही पाहतो की हा अलीम लेख परत पाठीमागे आलेलाच नाही. आणि वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की एक स्त्री त्या ठिकाणी दाखवलेली आहे. तिचं नाव आहे नामी. मला सगळेजण नामीचा अर्थ कोणी सांगू शकतं का? नामी म्हणजे काय? ज्या स्त्रियांमध्ये कडूपणा असतो, हालेलुया, काय असतो? कडूपणा. त्या ठिकाणी हा शब्द वापरण्यात आलेला आहे. नामी याचा अर्थ होतो कडू. म्हणा शब्द कडू. शेजाऱ्याला म्हणा कडू. शेजाऱ्यांबरोबर शेजारी कसा राहतो? कडू. आडनाव पण कडू असतं,
काही काही पण ते कडवटपणे वागत नसतात. पण काही काहींचं आडनाव कडू नसतं, पण ते शेजाऱ्या पाजाऱ्या मागच्या पुढच्यांबरोबर सगळे कडू राहतात. हालेलुया. तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी देवाच्या वचनात शिकायला मिळतं. आणि मग वचन पुढे वाचा, काय लिहिलं आहे. वचन 1 वाचा. त्या पुरुषाचे नाव अलिमलेक व त्या स्त्रीचे नाव नामी व त्याच्या 2 पुत्रांची नावे महलोन व किल्योन अशी होती. तर तुम्ही आम्ही पाहतो नियमशास्त्राच्या विरुद्ध. नियमशास्त्र म्हणजे काय? पहिले 5 पुस्तक. पहिले 5 पुस्तकाचे नाव सांगा. उत्पत्ती, निर्गम, गणना, लेवी, अनुवाद. उलट झालं पण बरोबर झालं. येशू प्रभू की. पहिले 5 पुस्तक आहे आणि या पहिल्या 5 पुस्तकामध्ये तुम्ही आले या ठिकाणी यातून शिकायला आपल्याला मिळतं. आणि मग या ठिकाणी 2 बायकाचं उदाहरण तुम्हाला आणि मला बघायला मिळतं. नामीने काय केलं? वाचा. काय केलं सांगा मला. 2 मुलांना 2 बायका करून दिल्या. आणि 2 मुलांना 2 बायका करून दिल्यानंतर जवळपास 10 वर्ष झाली. किती वर्ष? सगळे जण किती वर्ष? नामी ऑलरेडी विधवा होती आणि 10 वर्षानंतर तिने आपल्या लेकरा बाळांचं लग्न कार्य केलं. लग्न कार्य झाल्याच्या नंतर 10 वर्षांनी तिच्या दोन्ही सुना विधवा झाल्या आणि तिचे दोन्ही मुलं जे आहेत मरण पावले. ऐकण्यासाठी ही एकदम दुःखदायक घटना आहे. चांगलं वाटतं का आपल्याला ऐकायला? 10 वर्ष म्हणजे या ठिकाणी तुम्ही आधी पाहतो नुकसान आहे. चांगली घटना नाही, ही वाईट घटना आहे. या तिन्ही जर तुम्ही आधी जरी पाहिला, नामी या आणि तिच्या 2 सुना, तिघी जणी आता विधवाच जीवन जगू लागलेल्या आहेत. आणि आज तुम्ही आणि जगामध्ये त्यांची परिस्थिती काय असतो किंवा असते हे तुम्हाला मला सगळ्या जणांना ठाऊक आहे. येशू प्रभू की. त्या महिलांना कुठलाही आधार नसतो. पण आज देवाला धन्यवाद की सरकार अशा विधवांना काहीतरी भेट देत आहे दर महिन्यासाठी. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवू. काही ना काही फुलाची पाकळी या सरकारच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून कितीतरी वर्ष झाले काय मिळतं त्यांना? डोल मिळतो. डोल 1000-1500 रुपये 2000 रुपयापर्यंत असतील, मला नाही सांगता येत. पण एक आधार, एक आशेचा किरण त्यांना जीवन जगण्यासाठी सरकार मदत देखील करत आहे. पण सगळ्यात बेस्ट जी मदत आहे ती तुमच्या आणि माझ्या प्रभूची या लोकांना असते. देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की तो विधवेचा कैवार घेणारा प्रभू आहे, तो विधवेचा पती आहे, असं परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं. 3 जण विधवा झाल्यानंतर त्यांना कुठलीही आशा राहिली नाही. काय जगावं, कसं जगावं, कसं वागावं, काय काय करावं, त्यांची होप संपलेली आहे. आज पण ती परिस्थिती आहे. यस प्रश्न जगायचा आहे. पूर्वीच्या काळामध्ये जरी पाहिलं तर लग्न केले जात नव्हते. मला आठवतं की आमचे वडील, मी दुसरीला असताना माझे वडील एक्सपायर झाले
आणि आम्ही तिघ जण भाऊ आहे. मी 2 नंबरचा आहे, माझ्यापेक्षा छोटा एक आहे आणि माझ्यापेक्षा मोठा एक आहे. आणि लहान भाऊ मांडीवरतीच होता आणि मोठा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. हालेलुया. तर त्या काळाची जर परिस्थिती तुम्ही आणि जरी पाहिली ते माझ्या मम्मीने लग्न केलेलं नाही, तसंच ते विधवाचं जीवन ती जगू लागली आणि लहानच्या मोठं आम्हा तिघा जणांना तिने केले. ती ज्याच्या घरात परिस्थिती असली किंवा ज्याच्या कुटुंबामध्ये परिस्थिती असली किंवा फॅमिली मधल्या काही घटना असल्या झालेल्या बहिणीच्या वगैरे, तर तुम्हाला मला समजून येतं त्यांना कोण मदत करतं का, कोण त्यांना सहाय्य करतं का, अशा गोष्टी आहेत. येशू प्रभू की आशेचा किरण जगण्यासाठी त्यांना नव्हता, पण बायबलच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की जे लोक आपल्या मनाप्रमाणे जीवन जगतात, आपल्या मनाला येईल तसं वागायचं, आपल्या मनाला येईल तसं जगायचं आणि शेवटी तुम्ही आम्ही पाहतो त्याचा परिणाम हाच होतो. या धड्यामध्ये किंवा या अध्यायामध्ये तुम्हाला आणि मला हीच गोष्ट बघायला मिळते की जो मनुष्य आपल्या इच्छेप्रमाणे वागतो, देवाला सोडून विश्वाचा निर्माण करणारा जो देव, त्याची जर आम्हाला ओळख होत नाही तर आपल्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे मनुष्य जगू लागतो. आपल्याला वाटेल तसं लग्न करायचं, आपल्याला वाटेल तसा जावई बघायचा, आपल्याला वाटेल तशी सून आणायची, हे सगळे जगामध्ये चालू असतं. पण त्याचा परिणाम तुम्ही आम्ही पाहतो या वचनामध्ये मनाप्रमाणे जे लोक जीवन जगतात भविष्यामध्ये त्यांच्या जीवनात हे परिणाम दिसून येतात. त्यांना आशेचा किरण राहत नाही. अनेक घटना त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतात. परिणामी त्यांचं जीवन तुम्हाला मला रिकाम बघायला मिळतं. किती घटना आपल्या गावामध्ये असतील याचा विचार करा. येशू प्रभू की जिवंत देवापासून दूर जाण्याचा परिणाम, शेजाऱ्याला सांगा, जिवंत देवापासून दूर जाण्याचा परिणाम हा म्हणजे काय? त्यांचं तिघी जणींचं जीवन आपल्या समोर आहे. बायबलच्या या घटना अगदी सत्य आहे आणि आज पण त्या घडत आहे. तशाच तुम्हाला मला बघायला मिळत आहे. परिणाम तुम्ही आणि जीवनामध्ये पाहतो की मनुष्य जो आहे अंधारामध्ये किंवा पापाच्या छायेमध्ये डुबून जाणारा असतो. त्या माणसाच्या जीवनावर, घरावर, कुटुंबावर, परिवारावर चालणारी जी सत्ता आहे ती कोणाची आहे? अंधाराची. अंधार म्हटल्यावर राक्षसाची सत्ता, दुष्टाची सत्ता, दुरात्म्यांची सत्ता, अशुद्ध आत्म्यांची सत्ता आहे. आणि मग ते लोक आणि ती फॅमिली जर तुम्ही आम्ही पाहत असते अंधारात, घरामध्ये सुधार आपल्या समोर लाईट गेली आहे, तुम्ही आम्ही घरात आहोत, काय होतं? अंधारात तुम्ही आणि ज्या वस्तू तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या अंधारात शोधू शकतात का? नाही, तास पडावा लागतो. आणि लाईट असेल तर पटकन ती वस्तू आपल्याला सापडणार. आत्मिक जीवनामध्ये देखील तुम्हाला आणि मला प्रकाशाची म्हणजे विश्वाचा निर्माण करणारा जो देव आहे त्याची तुम्हाला आणि मला प्रत्येकाला गरज आहे. येशू प्रभू की बोला, येशू प्रभू की त्याची तुम्हाला आणि मला काय आहे? गरज आहे. म्हणजे प्रभूची काय इच्छा आहे? आत्मिक जीवनामध्ये तुम्ही अंधारामध्ये राहू नये, अंधाराच्या सत्तेमध्ये राहू नये, राक्षसाच्या तावडीमध्ये तुमचं जीवन, माझं जीवन, तुमचं घर, माझं घर नसावं किंवा ह्या जगातल्या लोकांचं देखील घर त्या ठिकाणी नसावं ही देवाची इच्छा आहे. कारण देवा विना